Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manasurja Ayurved. AIPGT 2026 या एक्झामची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक नक्की प्रश्न असतो, तो हा की असे कोणते टॉपिक्स आहेत का की ज्याच्यावरती वारंवार म्हणजे रिपीटेडली प्रश्न विचारले जातात आपल्या एक्झाममध्ये. 2017 पासून ते आतापर्यंत जवळपास 9 वेळा ही एक्झाम झालेली आहे. सो दॅट असे काही नक्कीच टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती रिपीटेडली प्रश्न बनलेले आहेत. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या त्या क्वेरीसाठी आपण 120 म्हणजेच 120 डार्क हॉर्सेस बॅच हा एक पर्याय देत आहोत. म्हणजे काय की हे डार्क हॉर्सेस टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. त्या टॉपिक्सवरती बघा प्रश्न रिपीट होत नाहीयेत, पण टॉपिक्स रिपीट होतात ज्याच्या बेसवरती प्रश्न बनले जातात. ओके, सो आपण एक अशी स्पेशल आणि हाय इल्ड रिव्हिजन बॅच लॉन्च करत आहोत आणि खास ही मराठी लँग्वेजमध्ये असेल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये काय काय आहेत पॉइंट्स बघा. 2017 ते 25 या 9 वर्षाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारित ते त्याच्या अनालिसिसवर आधारित असलेली ही बॅच असणार आहे. महत्वाचं म्हणजे काय की एक्सपेक्टेड हे टॉपिक्स असणार आहेत, ज्यालाच आपण म्हणतोय की 120 डार्क हॉर्सेस. ही बॅच ऍक्च्युली 4 जून पासून सुरू होईल आणि त्याची व्हॅलिडिटी 1 महिन्याची असेल. परंतु आपली एक्झाम आता जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे. पोस्टपोन झाली तरी देखील आपण ही बॅच तशा पद्धतीने एक्सटेंड करणार आहोत सो दॅट आपला ऍक्सेस एक्झाम पर्यंत राहील. पण 1 महिन्याचं टार्गेट ठेवून आपण हे 120 टॉपिक्स कव्हर अप करणार आहोत. ओके, आता याच्यामध्ये नक्की काय आहे की ही 120 डार्क हॉर्सेस बॅचेस का, पण याच्यामध्ये प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. हाय यील्ड हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. एक्झाम ओरिएंटेड आणि स्कोरिंग टॉपिक्स वरती ही बॅच तयार केलेली आहे. बघा बऱ्यापैकी ठिकाणी आपण कोचिंग जॉईन केलेली असेल. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे शेवटच्या काळामध्ये की टू द पॉइंट असलेला, जास्त फापट पसारा नकोय, टू द पॉइंट असलेले एक्सपेक्टेड टॉपिक्स कोणते आहेत ते पहिल्यांदा करणं अपेक्षित आहे आणि आफ्टर दॅट मग कमी इम्पॉर्टंट असलेल्या गोष्टीवर जाणं गरजेचं असतं. तुम्ही जे काही प्रिपरेशन करताय त्या प्रिपरेशनला एक बूस्टर म्हणून या बॅचला तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये एक डायरेक्शन असेल टू द पॉइंट वाली, रिव्हिजन होईल, ट्रिक्स असतील एकदम इंटरेस्टिंग टॉपिक्सच्या मराठीमध्ये असतील त्या, कन्सिस्टन्सी तुमची चेक केली जाईल कारण आपण याच्यामध्ये एक डेली किती आवर्स तुम्ही स्टडी करताय आणि किती केला हे तुमच्याकडून आपण त्या पद्धतीने बॅचमध्ये करून घेणार आहोत. आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स येऊन जातो कारण आपण सर्व पीवायक्यू जे आपले आतापर्यंतचे आहेत त्यावरती आधारित असलेल्या बॅच मधून टॉपिकची तयारी करतोय. सो एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो कारण ह्या काळामध्ये बऱ्यापैकी स्टुडंटच्या मनामध्ये कॉन्फिडन्स लो असल्याची फिलिंग असते कारण खूप मोठा सिलेबस समोर दिसतो, खूप टास्क असतात, नक्की काय करायचं याचं एक डिमार्केशन नसतं आणि त्यामुळे तो कॉन्फिडन्स लूज असतो आणि त्याला ही गोष्ट आपल्याला सपोर्टिव्ह म्हणून पाहिजे. आता याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत बघा, या बॅचचे फीचर्स काय आहेत. इम्पॉर्टंट तर आहे की पहिले मोस्ट एक्सपेक्टेड असलेले टॉपिक्स आपण घेणार आहोत ज्याचा बेस पीवायक्यू आहे आणि आपल्याला काही अजून एक्सपेक्टेड वाटत असेल तेही सुद्धा आपण त्या 120 टॉपिक्स मध्ये ऍड करणार आहोत. डेली लेक्चर याच्यामध्ये अपलोड केली जातील. तुम्ही किती तयारी करताय किंवा तुम्हाला ते किती समजतंय याच्यासाठी आपण एक लाईव्ह सेशन्स पण ठेवणार आहोत रॅपिड फायरचा. प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला तिथे आन्सर टाईप करायचा आहे. बऱ्यापैकी मुलं असतील सो दॅट तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला किती येतंय, आठवतंय का याचा तिथं रियालिटी चेक होईल. ओके, डेली तुम्ही किती आवर्स स्टडी करणार आहात, सकाळी तुम्हाला त्याचं विचारलं जाईल की तुम्ही किती डिक्लेअर करताय स्टडी आवर्स आणि संध्याकाळी तुम्ही ते किती पूर्ण केले याचं एक ट्रॅकिंग असणार आहे सो दॅट तुम्ही किती सांगताय आणि किती करताय याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला जाणवेल. सो दॅट आउटपुट नक्की कळेल तुम्हाला तुम्ही किती करताय, सो दॅट त्याचं वर्कआउट करणं सोपं जाईल. डिस्कशन फोरम असेल ज्याच्यामध्ये डाऊट्स, अपडेट्स किंवा बाकीच्या इतर गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे समजतील. ते मराठी मीडियम आहे बघा, खास महाराष्ट्रातल्या वॉरियरसाठी आहे कारण काही ट्रिक्स ज्या असतात ना त्या मराठीमध्येच खूप चांगल्या दिसतात है ना. सो दॅट महाराष्ट्रातील वॉरियरसाठी ही खूप छान सुवर्ण संधी राहील. प्रत्येक टॉपिकसाठी आपण एक क्रिस्पी आणि इंटरेस्टिंग ट्रिक्स देणार आहोत. एक्झाम ओरिएंटेड असलेल्या टू द पॉइंट्स असलेल्या पाठांतराच्या नोट्स तिथं देण्यात येतील. पाठांतर पेजेस असणार आहेत फास्ट मेमोरायझेशनसाठी. ह्या ज्या नोट्स असतील त्या तुम्ही ज्या वापरत आहात त्या वापरल्या तरी चालेल, परंतु त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिमार्केशन करायचं आहे की हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हे त्याच्यानंतर, म्हणजे तुम्ही जे वाचताय ते करायचंच नाही असं नाहीये. त्याच्यामध्ये एक डिमार्केशनचा पॉइंट आहे की याच्यातले हे टॉपिक पहिले करा, आफ्टर दॅट उरलेले टॉपिक्स. ओके, काही टॉपिक्स डिफिकल्ट असतात बघा, सो दॅट आपण डिमांड बेस्ड डिफिकल्ट टॉपिक्सचं कव्हरेज सुद्धा ठेवलेलं आहे की विद्यार्थ्यांना असं वाटलं की हा टॉपिक थोडा टफ जातोय, इम्पॉर्टंट काय याच्यामधला क्रक्स काय लक्षात ठेवावा, तर डिमांड असेल तर तशा पद्धतीने आपण तो टॉपिक कव्हर करू. क्विक रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कशी असेल, एक्झाम्स मध्ये क्वेश्चनचं पॅटर्न आता वेगवेगळे विचारले जातात, सो डील कशा पद्धतीने करावं ते पण आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या की कुठली टेस्ट सिरीज याच्यामध्ये नसणार आहे.
याच्यामध्ये फक्त टॉपिक्सचं कव्हरेज, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ट्रिक्सच्या माध्यमातून लवकरात लवकर उत्तर तिथं मिळावं. कारण एक्झाम तुमची फक्त नॉलेजची नाहीये, त्या नॉलेजला स्पीड देण्यासाठी कमी वेळात आठवावं लागतं. सो ज्या ट्रिक्स जर टू द पॉइंट असेल, 1:1 ट्रिक असेल, तर उत्तर लवकर येतं. सो एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त स्कोर येण्यासाठी बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात अभ्यासाच्या व्यतिरिक्त, त्या देखील इथं आपल्याला दिल्या जातील. या ड्युरेशनमध्ये खास करून ज्यावेळेस एक्झाम खूप जवळ आलेली असते त्यावेळेस मोटिवेट करणं किंवा होणं राहणं गरजेचं असतं. कारण बऱ्यापैकी आता ह्या फेजमधून तुम्ही जातच आहात. डिमोटिवेट फील होतं कधी-कधी. इतरांचा अभ्यास बघून टेन्शन येतं. आपण खूप सारं करतोय, नक्की अंधारात उडी मारली का वगैरे, किंवा काही मुलांनी अजून सुरुवातच केलेली नाही, जस्ट सुरू केलेली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण जे मोटिव्हेशनल सेशन्स असतात ते पण आपण ठेवून देत असतो, सो दॅट कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा. कोण जॉइन करू शकतं या बॅचला? ज्यांनी प्रिपरेशन आता जस्ट सुरू केलेली आहे. बऱ्यापैकी मॉब हा असा असतो ह्या काळामध्ये. आणि दुसरा मॉब असा आहे की कोचिंग ज्यांनी जॉइन केलेली आहे, पण त्यांना क्रिस्पी आणि अशी रिव्हिजन स्ट्रॅटेजी हवी. इम्पॉर्टंट काय हे पहिल्या स्तरावर आणण्यासाठी ज्यांना थोडी डिफिकल्टी वाटते, त्यांच्यासाठी ही बॅच बेटर राहील. PYQ बेस्ड इम्पॉर्टंट टॉपिक्सचं कव्हरेज ज्यांना करायचं आहे किंवा ज्याला डेली ट्रॅकिंग किंवा कन्सिस्टन्सीचा इश्यू असेल, ते ही बॅच जॉइन करू शकतात. कमी वेळेमध्ये स्मार्ट आणि स्कोरिंग प्रिपरेशन ज्यांना करायचे थोडक्यात, ओके, त्यांच्यासाठी ही बॅच महत्वाची राहील. आता या बॅचमध्ये काय आहे की फीज आपण ठेवलेली आहे 5,000 ही रेग्युलर फीज आहे, परंतु आपण 4 जून पूर्वी ऍडमिशन घेतल्यास 2,800 एवढी फीज ठेवलेली आहे. 2,800 मध्ये आपण पूर्ण कोर्स थोडक्यात इम्पॉर्टंट वाला जो आहे तो ऑफर करत आहोत. ऑफर मात्र हे नक्कीच लिमिटेड आहे. 4 जून पर्यंत ऍडमिशन घेतल्यानंतरच ही फी आहे. आफ्टर दॅट ही फीज वाढेल. आता महत्वाचं लक्षात नक्की ठेवा की 120 डार्क हॉर्सेस बॅच म्हणजे तुमच्या AIPGTच्या प्रिपरेशनसाठी पॉवरफुल, फोकस्ड, टू द पॉइंट असलेला एक वेपन आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, याच्यामध्ये एक समरी मुद्द्यामध्ये आपण ठेवलेले आहे. 120 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे त्याच्यामध्ये, जे 9 वर्षाच्या PYQच्या बेसवर असतील. 4 जूनला बॅच सुरू होते. व्हॅलिडिटी 1 मंथ आहे, पण आपण एक्झाम पर्यंत एक्सटेंड करू शकू. महाराष्ट्रातील वॉरियर्ससाठी आहे ही. डेली लेक्चर्स अपलोड केले जातील. तुमचं रॅपिड फायरच्या माध्यमातून तुमचं किती रिकॉलिंग आहे ते चेक केलं जाईल. मोटिवेशनल सेशन्स असतील त्याच्यामध्ये. स्टडी आवर्स किती डेलीचा आहे तो चेक केला जाईल. डिस्कशन फोरम्स अपडेटसाठी आणि डाऊट्स क्लिअरन्ससाठी असतील. क्रिस्पी ट्रिक्स असतील इम्पॉर्टंट मध्ये, आणि काही पाठांतराचे पेजेस तुम्हाला डेली दिले जातील. बिगिनियर्स जे आहेत त्यांच्यासाठी पण आहे, आणि जे तयारी अगोदरपासून करतात त्याच्यासाठी पण आहे. आता महत्वाचं लक्षात घ्या, एक हुसेन बोल्टचं तुम्हाला वाक्य महत्वाचं माहिती आहे बघा, की देअर आर बेटर स्टार्टर्स दॅन मी, बट आय एम अ स्ट्रॉंग फिनिशर. हे पण लक्षात घ्या की खूप लोकांनी माझ्या आधी तयारी सुरू केली म्हणजे ते खूप स्कोरिंग करतील, असं बिलकुल नाहीये. फिनिशर स्ट्रॉंग बनायचंय आपल्याला, दॅट्स इट. शेवटी इम्पॉर्टंट तुम्ही काय करताना हे जास्त महत्वाचं असतं. ओके ओके. आता काही इम्पॉर्टंट टॉपिक्स 120 कोणते आहेत, तर ते PYQच्या बेसवरती आलेले आहेत. त्या टॉपिक्सच्या बेसवरतीच आपला कोर्स डिझाईन असेल. ओके, ठीक आहे. फीज आपण बघितली 2,800 राहील 4 जूनच्या पर्यंत ऍडमिशन घेतल्या तर. कॉन्टॅक्टसाठी हे नंबर्स आहेत बघा, आणि मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप आहे. अँड्रॉइड, iOS आणि विंडोज सर्वच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप. कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्या फ्रेंड्सला ही बॅच सोयीची होईल, त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. अधिक डिटेल्स किंवा बाकीची माहिती हवी असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टवरती डायरेक्ट मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट. हॅव अ ग्रेट डे.